सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्वांनी आपले दोन्ही हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्यासोबत नमन म्हणायला सुरुवात करा. नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मजा नाथा, निरसनी भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसारे. अनंत वाणी अनंत ध्यास, वृत्ता संदेहया जिवास, पारक बोध करुणी आकाश, मुक्त केले बंधन तुझी स्थितीचा विचार, बदली जीवा नित्य सार. इतकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारी. बहुपकारांची तुरासी, ज्ञान बोध नित्य पाजसी, जवळीच ठेवी अनंताशी. तर जोडूया म्हणतो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. थोडासा शार्प करायला किंचित दादा. हॅलो हॅलो चिक हॅलो. सद्गुरु तो देवा माही सत्य दाता, सद्गुरु तो देवा माही सत्य दाता, सद्गुरु तो देवा माही सत्य दाता, सद्गुरु तो देवा माही सत्य दाता. चुकवाया कृपा चौराशीचा, चुकवाया कृपा चौराशीचा. चुकवाया कृपा चौराशीचा, चुकवाया कृपा चौराशीचा, चुकवाया कृपा चौराशीचा. सद्गुरु तो देवा माही सत्य दाता, सद्गुरु तो देवा माही सत्य दाता, सद्गुरु देवा माही सत्य दाता. नाही तरी जन्म न मिळेल सत्य, नाही तरी जन्म न मिळेल सत्य. नाही तरी जन्म न मिळेल सत्य, नाही तरी जन्म न मिळेल सत्य. शोषीची अपत्य गर्भवास, गर्भवास. सद्गुरु तो देवा माही सत्य दाता, सद्गुरु तो देवा माही सत्य दाता, सद्गुरु तो देवा माही सत्य दाता. न मिळे की जनी धनी ऐसी पुन्हा, न मिळे की योनी धनी ऐसी पुन्हा.
तुकड्या माने करिवे करिवे साधना तुकड्या म्हणे तुकड्या सद्गुरु तो देवा नाही सत्ता सद्गुरु तो देवा नाही सत्ता सद्गुरु तो देवा नाही सत्ता जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज मानवतेचे महापुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज विदेही संत जगन्नाथ महाराज आणि सर्व संत या सर्वांच्या मी प्रतिमेला अभिवादन करून परमपूज्य सद्गुरू श्री अनंत महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आज आपल्या मारेगाव या गावी सालाबादाप्रमाणे सर्व संत स्मृती सोहळा जो साजरा होत आहे त्या अनुषंगाने उपस्थित सर्व जिज्ञासू सारग्राही सज्जन हो माता भगिनींनो गावकरी मंडळींनो दरवर्षी कार्यक्रम होतो आणि या गावातील गुरुदेव सेवा मंडळ जे आहे आमच्या मारेगावचं त्या गुरुदेव सेवा मंडळाचं मी कौतुक करतो याच्यासाठी छान वाटते याच्यासाठी चांगलं वाटते बापो एका कीर्तनाचे 25,000 किती 25 कमीत कमी 25,000 चांगला महाराज आणाल तर डबल 50 त्याच्यापेक्षा चांगला 75 त्याच्यापेक्षा चांगला 1,00,000 त्याच्यापेक्षा चांगला 2 लाख 5 लाख 5 लाख दोन दिन नाही राहिले आता 5 लाख 5 लाख भागवत 40 लाख भागवत भागवत त्याचं नावच आहे भागवत भागवणे आपण नाही म्हणायचं तसं बापा कीर्तन बंद करून टाकायला आपलं काही गोष्टी कशा झाकली मूठ कशी राहते 1.25 लाख हां आपले दात आणि आपले चोट असो आपला काही तो प्रश्न नाही पण मला आनंद वाटते या गोष्टीचा एवढ्या वर्षापासून आमचे मारेगाव येथील गुरुदेव मंडळी शिक्षक मंडळी व्यापारी वर्ग किती वाचून आहे हो महाराजांचा इथेच परमपूज्य सद्गुरू श्री अनंत माऊली त्यांच्या दिव्य वाणीचा लाभ सगळ्या गावाला सगळ्या लोकांना तुम्ही आपल्या मार्फत देता बापो हे फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण मिलना कठिन है संत का बड़ भाग से पाते कहीं गर मिल भी गए संत तो संगती मिलती नहीं कठीण काम आहे संत मिळत नाही बरं मिल भी गई संत पर संगती मिळती नाही संत भेटून जाईल पण संगती नाही मिळत कारण सध्याच्या काळामध्ये एकच गोष्ट दुर्लभ आहे कोणती माहिती आहे का कोणती दुर्लभ आहे गोष्ट संत संगत सगळं मिळते बापो काय मिळत नाही आपल्याला काय नाही मिळालं फुकट तांदूळ भेटत आहे फुकट गहू मिळत आहे 100 रुपयाची कीड देत आहे सरकार 1500 रुपये आमच्या लाडकी बहिणाचे आले बिचारे बरं झालं तर 1500 रुपये देते म्हणून संख्या वाढली थोडीशी येत आहे कार्यक्रमाला तिकिटाचे पैसे लाग आता लाडकी बहिणा झाला लाडक्या भाऊकडे थोडंसं लक्ष द्यावं सरकारने म्हणजे कीर्तनाचं थोडेसे लोक तरी वाढेल नाही किती कष्ट करतो आपण सगळे लोक किती कष्टाने जगत आहो म्हणजे आपले कष्ट
आपल्या कष्टाची कोणी चीज नाही करत बापू, एवढे कष्टवान आपण. आमच्या गावामध्ये तुम्हाला काय सांगू, ते सरकारी जे फुकट मिळाले तांदूळ आहे ना, ते 35 रुपये पायलीप्रमाणे विकणारे लोक आहे. किती? 35 रुपये. त्याच्यातून बिचारे कीर्तनाचा पैसा लावते नाही, तिकीट लावले, ते चांगली गोष्ट आहे नाही. सातारा लुटायचं आणि पुण्याला दान करायचं, असो काही जे काही असेल, पण भक्त हवा पण. म्हणून मला खूप छान वाटते दरवर्षी मारेगावला येताना की हे लोक एवढे चांगलं काम करत आहे. आमचे बाबाजी कीर्तनात कोणाचं नाव नाही घेत. कधी घेतलं का नाव? नाही. मोठे मोठे कीर्तनकार नाव घेते मोठे, कारण त्यांना पुन्हा पुढच्या वर्षी याचं राहते ना. आमचे बाबाजी कोणत्याच आयोजकाचं नाव कधीच घेत नाही. कार्यक्रम घ्यायचा असेल तर घ्या, कारण मी तुमचा दास नाही, मी संतांचा दास आहे. कुणाचा दास आहे? संतानुदास अनंत, असं प्रत्येक पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या लिहिलेलं आहे. ते आमचे दास नाही, पैसेवाल्याची नाही, धनवाल्याची नाही आहे, मोठा पेंडाल खर्च करणाऱ्याची नाही, मोठा कार्यक्रम घेणाऱ्याची नाही. गोरगरिबांपर्यंत कमीत कमी पैशामध्ये संतांचं ज्ञान पुरवणाऱ्या मंडळांचे ते त्यांना आनंद वाटते, त्यांचे दास आहे. आणि असंच आपलं मंडळ आहे, खूप चांगलं वाटते. तर आपण विषयाकडे वळू. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अभंग गातेत, अभंग लिहितात. सद्गुरु तो देव मानी सत्य बापा, पहिल्याच लाईनमध्ये लिहिलं आहे. सामोर जायसाठी तर माझ्यासारख्या माणसाची काही लायकी नाही आहे पुढच्या अभंगाचं निरूपण करण्यासाठी. पण संतांच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपाप्रसादाने सांगू इच्छितो मी तुम्हाला की सद्गुरु तो देव मानी सत्य बापा. कोणता देव सांगितला आहे? हां, तुमची शांतता मला पाहिजे आहे, थोडा वेळ शांत राहा. कारण कसं असते, तुका म्हणे लोणी घालून शेणातन उपयोगाची मात काय, ते मी आता जे बोलणार आहो तुमच्यासोबत 1 तास, ही माझ्या गुरुदेवाची, माझ्या सद्गुरूची, माझ्या संतांची वाणी आहे. माझ्यासारख्या तुच्छ माणसाची ऐपत नाही हे सांगण्याची, पण त्यांच्या संगतीने, त्यांच्या आशीर्वादाने मी सांगत आहो. सद्गुरु गुरुदेव आड़को जिने कृपा सिंधु किया, तुम भी भजन लिखते रहो मुझको यह आशीष दिया, तब से भजन मैं लिख रहा, इस हाथ से संभले नहीं गंगा सम वाक्य प्रवाहत. राष्ट्रसंत लिहितात, माझ्या गुरुदेवाने आडकोजी महाराजांनी काय केलं? गुरुदेव सद्गुरु आडकू जिने कृपा सिंधू किया, असं कृपा केली म्हणते माझ्यावर. आणि मला म्हटलं की तुम भी भजन लिखते रहो आशीष मुझको दिया. कसा आशीर्वाद दिला महाराजांना? अरे तुका म्हणे ज्ञानदेव म्हणे एका जे हे कशाला करते रे म्हणे, तुकड्या. काय म्हणे? तुकड्या. राष्ट्रसंतांचं नाव काय होतं? माणिक. त्याच्या अगोदरचं नाव काय होतं? देवबाबा. नेरीमध्ये तिकडे जेव्हा आले तेव्हा लोक त्यांना देवबाबा म्हणत होते. अवघ्या 14 वर्षाच्या वयामध्ये जेव्हा तिथल्या शिक्षकाने नेरीच्या त्यांना विष पाजलं, मुलगा व्हाव म्हणून, 14 वर्षाचे कोवड्या वयाचे विष, त्यांना सांगितलं एका जणाने, तुम्हाला मूल पाहिजे असेल तर एखाद्या बडी द्यावं लागेल तुम्हाला. कोणाचा बडी द्यायचा? पत्नी म्हणाली, शिक्षकाची पत्नी होती, म्हणे असं करा गुरुजी, तो येते म्हणे आपल्याकडे देवबाबा. वेड सर, मग त्याच्यावरच प्रयोग करू म्हणे आपण. महाराजांना विष दिलं, विष पिलं महाराजांनी. नाही अलमस्त पिला या प्याला, उस प्याले ने क्या कहना प्याली की बाता म्हणे महाराज. अशी नशा अलबेली होती ती, घेऊन घेतलं महाराजांनी. आणि 14-15 या 2 वर्षामध्ये ती नशा महाराजांच्या शरीरामध्ये होती. त्या नशेमध्ये महाराजांनी आनंदामृत आणि आत्मप्रभाव नावाचे 2 ग्रंथ लिहिले. 14व्या आणि 15व्या वर्षामध्ये काय समजते का काही? नाही. बुडा हुआ फिर भी जवानी का नशा उतरे नाही. म्हातारे होऊन जातो पण जवानीचा नशा उतरत नाही. अवघ्या वयाचा 14व्या वर्षी महाराजांनी आनंदामृत, तुम्ही ग्रंथ वाचा त्यांचा, आणि आत्मप्रभाव 2 ग्रंथ लिहिले. ओवीबद्ध ते त्या नशेत लिहिले. ती नशा गुरुदेवाची होती. कोणाची होती? तुम भी भजन लिखते रहो आशीष यह मुझको दिया,
तब से मैं भजन लिखने लगा, इतिहास से संभले नहीं, हाताने संभलत नाही. गंगा प्रवाहित वाक्य रचना सहजही होती रही. आमच्या सरांनी सांगितलं 4760 काहीतरी ओव्या नाही ग्रामगीतेमध्ये. हा 74. पेन सुरू झाली, बैसोनी चंद्रभागे तिरी स्फुरू लागली. मग महाराज सांगतात, तुम्हाला माहीतच आहे, तुम्हाला आता ग्रामगीता सर्वांनाच पाठ आहे, सगळे जण वाचतो ना आपण, आपल्याला पाठ आहे ग्रामगीता. त्या ग्रामगीतेत महाराज म्हणतात. पण हे सगळं करत असताना महाराज काय म्हणतात माहीत आहे का? सद्गुरु तो देव मानी सत्य बाबा. सरांनी सांगितलं, आई मी शिकत नाही, मला शिकायचं नाही. मेरी पढ़ाई थी अजब जब स्कूल में डलवा दिया, सब शिष्यों को लेकर मैंने भजन की ही दीक्षा दिया. काय म्हणतात महाराज? माझी पढ़ाई कशी होती? शिक्षण अजब होतं. सब शिष्यों को मिलाकर, सगळ्या वर्गातल्या मुलांना घेऊन मी काय करत होतो म्हणे, दगडं घ्यायचे आणि भजन शिकवायचं. जन्माचे ते मूळ पाही, हेच चालू होतं त्यांचं. हरिमुखे म्हणा, देवाची ये द्वारी उभाक्षर, हे चालू होतं म्हणे. सब शिष्यों को मिलाकर भजन की दीक्षा दिया, गुरुजी मुझे अति पीटते पर मैं भजन नहीं छोड़ता. आपण सोडून देतो, घरचं पोरगं मरण पावलं, घरचं नुकसान झालं, का दिलं म्हणते ह्या देवानं, का दिल्या समाजानं, आपण सोडून देतो. ते काय म्हणते, गुरुजी मुझे अति पीटते. जेव्हा ते वर्गात शिक्षक यायचे तेव्हा यांचं भजन चालू राहायचं. तर गुरुजी काय करायचे, ए मानिक तू मोठा बेकार माणूस आहे रे, त्याला मारायचे, महाराजांना मारायचे. गुरुजी मुझे अति पीटते, मैं भजन नहीं छोड़ता, होता ही रहता पास में, सबको लगे आश्चर्य था. मी नापास कधीच नाही झालो, म्हणजे 3 वर्ग शिकलो, पहिलीचा, दुसरीचा आणि 3 वर्गाशी नापास नाही झालो. मला फड्यावरचं कधीच आवडलं नाही, मास्तरनं शिकवलेलं आवडलं नाही, मला पुस्तकातलं आवडलं नाही. मला फक्त कोणाचं आवडलं माहीत आहे? माझ्या गुरुदेवाचं. माझ्या गुरुदेवाचं मला आवडलं, मला बाकी कोणाचं नाही आवडलं. मला वाचशी पुराण शास्त्र वेद जाण, 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 वाचशी पुराण नवेचे की ज्ञान मोक्षभूमी, नवेचे की ज्ञान मोक्षभूमी, भक्ती विना नाही कळे तया ज्ञान, भक्ती विना नाही कळे तया ज्ञान. भक्ती विना ज्ञान कळे तया नाही, सांडी सांडी व्यथा संसाराची, संसाराची सांडी सांडी व्यथा संसाराची, संसाराची संसाराची. वाचशी पुराण शास्त्र वेद जाण, वाचशी पुराण शास्त्र वेद जाण, वाचशी पुराण शास्त्र वेद जाण. म्हणतात वाचशी पुराण शास्त्र वेद जाण. पुराण वाचलं, ज्ञान वाचलं, अरे नवे चेती ज्ञान गुरु विन. गुरु नसेल तर त्या ज्ञानाला काहीच फायदा नाही. गुरुची फार गरज आहे बापो जीवनामध्ये. गुरुदेव सेवा मंडळाचं काम एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर काम आहे. पण गुरुदेव सेवा मंडळाचे काही प्रचारक बरं का माझ्या संपर्कातले मला म्हणे गुरुची का गरज आहे, काय म्हणते. त्यांना विचारलं मी, मग गुरुची गरज नाही तर महाराजांनी गुरु नाही केला का? केला म्हणे, पण त्यांचा गुरु कसा होता माहिती का म्हणे, गुरु नव्हे हाडा मासाचा, गुरु नव्हे जाती संप्रदाय, गुरु शुद्ध ज्ञान तत्वची आहे
अनुभव यांचे. मग का याचा अर्थ काय होते म्हटलं? महाराज म्हणते हाळाचा गुरु मासाचा गुरु काही कामाचा नाही, शुद्ध ज्ञान तत्व आहे. तर मग दगडाच जवळ बसा आणि विचारा म्हणलं त्याला. दगड सांगेल अरे हाडा मासाच्या गुरुकडूनच आपल्याला हाड मास व्यर्थ आहे हे सांगण्याचं ज्ञान मिळते बापो. हाडा मासाचा नाही म्हणजे गाडकोजी महाराजांना हाड मास नव्हतं, गाडगे महाराजांना नव्हतं. कसेही अर्थ करायचे, कसेही सांगायचं, काही करायचं. ग्रामगीताचार्य म्हणून गावभर मिरवायचं. एक धोपटी टाकली, टोपली घातली का चाल नाही. अरे गेला कुठे प्रचाराशी तरी आवड निवड दाबू नको. अन्न तामस घेऊन कधीही मांस भक्षू नको. कसं लिहिलं महाराजांनी गुरुदेव शिवामंडळाच्या प्रचारकाला. गुरुची गरज नाही आहे का बापू? गुरुची गरज नसतं तर आपण अभंग घेतला. सद्गुरु तो देव मानू सत्य बाबा, असं महाराजांना लिहायचं काम पडलं नसतं. गुरु हाळा मासाचा नव्हे. आमची सद्गुरु माऊली अनंत महाराज हाळा मासाची आहे म्हणून ती हाळा मासाची सद्गुरु माऊली काही जी दिसणारी आहे ती आमच्याशी बोलते, पण त्याच्या आतमध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते शुद्ध ज्ञान तत्व ज्याला जीव म्हणतो ते महत्त्वाचं आहे. हे सांगायचं महाराजांना. ज्ञान शुद्ध ज्ञान, शुद्ध ज्ञान जो सांगतो त्याचं नाव गुरु. हाळा मासाची गरज आहे ना. गुरुजीने वर्गामध्ये गणपतीचा, खराट्याचा, घराचा असा सांगणारा हातपाय असणारा गुरु पाहिजे का नाही पाहिजे? का असंच वाचता लिहिता येणार आहे? बिना शिक्षकाने कोण वाचणं लिहिणे शिकलं का हो? आम्ही कसे म्हणतो टोप्या घालून? गुरुची गरज नाही. आम्हाला कानफुके गुरु नाही पाहिजे. अरे नको कानफुके गुरु करू लेका. चांगले बोलणारे गुरु जगामध्ये आहे. गुरुशिवाय मार्ग कुठं आहे? काही लोक म्हणतात गुरुदेव शक्ती अदृश्य आहे. कशी आहे? अदृश्य कुठं आहे? अदृश्य अदृश्य आहे. तूच म्हणते अदृश्य आहे म्हणून. मग दिसली नाही तर मग आहे कशी? इथं हवा खेळत आहे का? हवा खेळत आहे? हवा आहे दिसत आहे का तुम्हाला? गुरुदेव शक्ती आहे का? नाही, मग दिसत नाही आहे का? असे सांगते ते लोक. आपल्याला उत्तर असे देते गुरुदेव शिवा मंडळाचे. गुरुदेव शक्ती कशी आहे? अदृश्य आहे. कशी अदृश्य आहे का? अनुभवली का? अदृश्य गुरुदेव शक्ती आपल्याला आपल्या जीवाच्या कल्याणाचं ज्ञान कसं देऊ शकते हे तर सांगा. नाही, आमचे सर आहे मॅट्रिकचे अदृश्य आहे. आमच्या मराठीचे सर कसे आहे? शिकवते कोण? अदृश्य मास्तर कसा शिकवणार आहे? शिकवल का? अदृश्य मास्तराची गरज आहे बापा. दिसणाऱ्या हाडा मासाच्या बोलणाऱ्या ते अदृश्य नाही आहे. आपल्या मनाला पाहिजे तसं ज्ञान आपण समाजात पसरवून ठेवू. सद्गुरु तो देव मानी सत्य बाबा. सद्गुरु देव आहे पण दिसणारा. राष्ट्रसंत म्हणतात इस्लाम के भी संत के कब्रों में जा बैठा हूँ मैं. क्या म्हणतात? इस्लाम के भी संत के कब्रों में जा बैठा हूँ मैं. हिंदू धर्म के संतों के चरणों का रस लुटा हूँ मैं. हिंदू धर्माच्या संतांच्या चरणावर सुद्धा मी गेलो. कई ख्रिश्चनों की भी सुनी गिरजाघरों में प्रार्थना. कहीं बुद्ध स्थानों में भी मैंने की प्रभु से वंदना. खूप फिरले महाराज गुरुसाठी, देवासाठी. मुस्लिमाच्या मस्जिदमध्ये जाऊन बसले, ख्रिश्चनाच्या चर्चमध्ये जाऊन बसले, हिंदूच्या मंदिरात जाऊन बसले, बुद्ध धर्मियांच्या विहारात जाऊन बसले. सगळं केलं महाराजांनी. हे काही नाही सोडलं. काय आहे? देव पाहू तर चेक तर करून पाहू देव नेमके आहे कुठं. महाराजांनी तपासलं. आम्ही तपासत नाही. आपण संसारामध्ये अडकून आहोत. महाराज म्हणतात वाचशी पुराण वेदशास्त्र जाण नव्याची ज्ञान गुरुविन भक्तिविन नाही. भक्तिविन मार्ग सापडत नाही. गुरुची भक्ती हा एकमेव मार्ग आहे जिथं आपल्या कल्याणाचा मार्ग मिळते. म्हणून महाराज म्हणतात की या सर्व लोकांच्या आम्ही मंदिरात जाऊन बसलो, कुठेतरी ज्ञान मिळेल, ज्ञान मिळेल. सगळं केलं महाराजांनी. काशी धुंडी मथुरा धुंडी ना श्याम मिला ना राम मिला. ना श्याम मिला ना राम मिला. सबसे बड़ा तेरा नाम चढ़ा तेरा पता नहीं लगता. भगवान कहाँ मिलता
भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता। कहीं गाँव दिले कहीं जब में तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता। कुठे आहे, कुठे आहे म्हणे देव? काशीत गेलो, मथुरात गेलो, मंदिरात गेलो, म्हणजे सगळ्या ठिकाणी शोधलं बापो, पण देव मिळाला का? नाही. नाही मिळाला. कुठेच देव त्यांना मिळाला नाही बापो. शोधते देवाच्या शोधासाठी गेले. पण तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो तुमच्या माहितीसाठी. मला समजा 100 क्विंटल कापूस झाला आणि मला समजा विकायचा आहे, तर तो कापूस जिनावर विकासाठी कोणाची गरज पडते? गाडीची पडते का? त्याला अडते म्हणते, अडते. हा, त्याला काय म्हणते? हा, अडते समजा नसेल तर कापूस ठिकाणावर पोचते का? नाही पोचत. त्याचं कारण आहे, जरी तो कमिशन खात असेल पण आपल्याला बरोबर सोयीच्या जागी नेऊन ठेवण्याचं काम कोण करते? त्याचं नावच आहे दलाल. नका म्हणू, अडते. याच्याशिवाय आपलं अडते, त्याला म्हणते अडते. तर आपले अडते सद्गुरूच आहे. ते सद्गुरू आपल्याला आपला माल देवापर्यंत पोहोचवते. गुरु देवा, सामान्य माणसाला देवापर्यंत पोहोचवण्याचं साधन फक्त कोण आहे? गुरु आहे, सद्गुरू. त्याला अडते, याच्याशिवाय काम जमत नाही. त्याला काय म्हणतो आपण? अडते. महाराज म्हणे इथं कुठंतरी अडते बापा म्हणे. मस्जिदमध्ये गेलो, मंदिरातही गेलो, सगळ्या ठिकाणी गेलो, पण सापडून नाही राहिलं. नाही, हे आधी कळले नव्हते म्हणून धुंडले स्थान मानाते. नाही, महाराज म्हणतात ते कळले नव्हते मला, कुठं मिळेल. नाही, खूप शोधलं त्यांनी, खूप शोधलं, त्यांना सापडले आडकोजी महाराज. काय सुंदर आडकोजी महाराज. मेरा गुरु भी था अजब, करता नाही उपदेश. उपदेश करत नव्हते महाराज, फक्त शिव्या देत होते. कोण? आडकोजी महाराज. फक्त शिव्या द्यायचे, उपदेश नाही करायचा. पण बापा हो, तुकडोजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये असलेली अनेक जन्माची दिव्य पुण्य अशी होती की त्या शिव्यासुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये उपदेश म्हणूनच रुजल्या. आणि आमचे महाराज प्रेमानं समजावून सांगते तरी आम्हाला समजत नाही. विसंगती आहे. अबे तुकड्या तुकड्या, कुठपर्यंत म्हणशील रे? तुका म्हणे इकडे भाकरीचे तुकडे आणून माझ्यासमोर टाकले. अरे तुकड्या म्हणे कधी म्हणते सद्गुरु गुरुदेव आडकोजीने कृपा सिंधू किया, तुम भी भजन लिखते रहो, आशीष यह मुझको दिया, तब से भजन लिखने लगा. तेव्हापासून लिहितो म्हणते, गुरुदेवाच्या कृपेने लिहितो म्हणते महाराज. हे गुरुदेव मुझको तेरा ध्यान दे, गुरुदेव मुझको तेरा ध्यान दे, वरदान दे इतना वरदान दे, वरदान दे इतना वरदान दे, गुरुदेव मुझको तेरा ध्यान दे, गुरुदेव मुझको तेरा ध्यान दे, गुरुदेव मुझको तेरा ध्यान दे. महापाप है सारे संसार में है, अभी तक निभाया न जाता निभाय है, अभी तक निभाया न जाता निभाय है, बिना तेरी कृपा न हटो प्राण दो, बिना तेरी कृपा न हटो प्राण दो. वरदान दे इतना वरदान दे, वरदान दे इतना वरदान दे, गुरुदेव मुझको तेरा ध्यान दे, गुरुदेव मुझको तेरा ध्यान दे,